स्क्रीनवर ज्या तुम्हाला 2 ओळी दिसतायत, त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्याकडे जरा गांभीर्याने जर बघितलं, तर आपल्याला लक्षात येईल की त्यात कोणता मोठा अर्थ दडला आहे. 2 कैदी असतात. एकाच तुरुंगात कैद असतात. त्या दोघांना सगळी काही ट्रीटमेंट, सगळं काही सोयी-सुविधा किंवा एन्व्हायर्नमेंट सेम असतं. पण त्यांचा तिकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. तर एका प्रिझनरला म्हणजे एका कैद्याला खिडकीच्या बाहेर चिखल दिसत असतो आणि त्याच जागेवर दुसऱ्या एका कैद्याला तिथे आकाश दिसत असतं, तारे दिसत असतात. सगळं काही सारखं असताना देखील तुम्ही काय बघतात, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, त्यानुसार तुमची मानसिक स्थिती अवलंबून असते. जर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी निगेटिव्हिटी किंवा चुकीच्या गोष्टी शोधण्याची सवय पडली असेल किंवा तुम्हाला त्या आपोआपच आकर्षित केल्या जात असतील, तर तुमचं आयुष्य दुःखीच असणार आहे याची काही शंका नाही. आणि याच्या अगदी उलट, जर तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये चांगलं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असाल किंवा कोणत्याही गोष्टीला सामोरं जाताना हसून किंवा त्याचं स्वागत करत असाल, तर तेच तुम्हाला भविष्यात पुढे नेऊन जाऊ शकतं आणि अशा प्रकारचा दृष्टिकोन तुम्हाला आनंदी ठेवत असतो. मग तुमच्या आयुष्यात कितीही अडथळे आले, जे येतातच, प्रत्येकाचं आयुष्य हे अडथळ्यांनी भरलेलंच असतं. कोणतीच गोष्ट ही सरळ-सरळ नसते. वेडी-वाकडी वळणं आपल्याला या बघायलाच मिळतात आणि त्याशिवाय जगण्याला मजा देखील नाही. तर जेव्हाही तुमच्यावर अशा संकटं येतात, त्या संकटाकडे तुम्ही कसं बघतात, त्याला सामोरं कसं जातात, यानुसार तुमचं आयुष्य ठरत असतं. आता तुम्ही त्या निगेटिव्हिटीकडे बघायचं, की त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह बघून किंवा त्यावर ॲक्ट करून, काही शिकून पुढे जायचं, हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं.